सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. परमेश्वर भिंगारला आहे. सर्वज्ञ श्रीचक्रप्रभूंनी अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करून ज्ञान व प्रेमाला पात्र करण्यासाठी या महाराष्ट्रात भ्रमण करत असताना ज्या अनंत लीळा परमेश्वरांनी केल्या, त्या लीळांचं चिंतन करत करत त्यातून दिलेला बोध, त्यातून दिलेला समज आपल्या जीवनात उतरवत आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. एके दिवशी सकाळचा पूजा अवसर देवाचा झालेला आहे आणि भिंगार देवळाच्या ठिकाणी सर्वज्ञांचे विहारण्यासाठी त्यांनी गमन केलं आणि तिथं चौकात आसन झालं. उपाध्ये आणि विष्णू भटांची तिथं भेट झाली. त्यांनी आसनावर पान सुपाऱ्या ठेवल्या, देवाच्या श्रीचरणावरती मस्तक टेकवलं, दंडोत घातले आणि बसले. आणि मग सर्वज्ञांनी जे विष्णू भट आहे त्यांना विचारले, तुमचे कुटुंब निकेने असते, तुमचं कुटुंब व्यवस्थित आहे का, काय चाललं आहे, बरं चाललं आहे का. आपणही कधी कोणाला एकामेकाला भेटल्यानंतर विचारतो काय चाललं आहे, बरं चाललं आहे का, पण तेवढंच विचारलं पाहिजे. आपण पुढं सरकतो आणि त्याच्या वैयक्तिक जीवनात डोकावण्याचा प्रयत्न करतो, परंतु एक मर्यादा, एक सीमा आपण आपली आखली पाहिजे. ती देवसुद्धा करतात. देव कधी जास्त आगळपागळ आणि खूप काही विचारत बसत नाही, काही मतलब नाही. एवढंच विचारतात अनेक ठिकाणी, अनेक भक्तांना देवाने एवढंच, तुमचे घरची निकिनी असती, बस. त्याच्या व्यतिरिक्त मग कोण कोण असतं घरी, किती इस्टेट आहे, धान्य किती पिकलं, कसं चाललं आहे, किती घरं आहे, हे काही देव विचारत नाही आणि आपणही ते विचारू नये. भेटल्यानंतर त्या मर्यादा ठेवून आपण जर राहिलो तर नक्कीच पुढं धर्माचा हा संस्कार आपल्याला लागतो. त्या अन्यवार्ता करण्याचा कल आपला कमी होऊन जातो आणि आपल्याला त्याच्याविषयी नावड निर्माण होते, अशी आवडी निर्माण होत नाही. पण जर आपण आगळपगळ चर्चा करायला लागलो आणि विचारायला लागलो, प्रश्न विचारायला लागलो, तोही आपल्याला रिस्पॉन्स द्यायला लागला, तर नक्कीच त्याच्यामध्ये एक आवडी निर्माण होते. आता आपण जर आपल्याला निग्रह केला, आपण जरी नियम ठेवला, परंतु समोरच्या व्यक्तीचा जर तसा स्वभाव असेल आणि त्यांनी निग्रह नियम केलेला नसेल, तर आपण त्याला रिस्पॉन्स द्यायचा नाही, प्रतिसाद द्यायचा नाही, ठीक आहे असं म्हणून गप्प बसायचं. याच्या व्यतिरिक्त आपण जर नाही बोललो तर तोही गप्प बसेल. तर देव तेवढंच विचारायचे, तुमचे घरचे निकीने असते, व्यवस्थित असते. ते म्हणले, हो जी, गोसाव्यांच्या कृपेने बरे चालले आहे, सर्व व्यवस्थित आहे. आणि एवढंच बोलून देवाने प्रसन्नतेचा अंगीकार केला, त्यांचं अवलोकन केलं आणि त्या अवलोकनाचं त्यांना स्थिती झाली. त्या स्थितीच्या भरातच ते संचार झाल्यानंतर ते अवलोकन करून त्या स्थितीच्या भरातच देव उठले, गमन केलं त्यांनी विराडाकडं आणि ते सुद्धा त्या स्थितीच्या भरातच देवाच्या पाठीमागं यायला सुरुवात झाली त्यांची. आणि मग टेकडी उतरताना वेशीच्या दरवाजाजवळ एक गाढव होतं आणि ते गाढव भुंकत होतं जोरजोरात आणि त्या आवाजाने ह्या स्थिती झालेले जे विष्णू भट होते ते सुद्धा त्याच्यासारखेच ओरडायला लागले, गाढवासारखेच. त्याला रिस्पॉन्स द्यायला लागले. थोडक्यात तो तिकडून ओरडायचा, हा इकडून ओरडायचा. देवाने हास्य केलं आणि देव म्हणतात, हे काय, तुम्ही काय ओरडताय म्हटले. तर तो म्हणतो, जी हा पंचमी वेद आहे. आणि देव म्हणतात, पाचवा वेद तो असा असतो, पंचमी वेद तो काय असा असतो का म्हटले. आणि असं म्हणताच त्याची जी स्थिती आहे ती भंगली. देवसुद्धा सर्वज्ञ बिराडावर आले, तो सुद्धा बिराडावर आला. बिराडावर गेल्यानंतर बाईसांनी आसन केले होते, आसनावर देव उपविष्ट झाले. अर्थात त्या जीवाची जशी कणव असेल, जशी योग्यता पात्रता असेल, परमेश्वर स्थितीचा संचार करून त्याला एक अलौकिक, एक चमत्कार, अप्रत्यक्षरित्या स्वतःचं वेगळंपण याची जाणीव करून देत असतात. परंतु त्या जाणीवेतून त्या जीवाने प्रयत्न करून, मला जे झालं, मला जे भेटलं हे काहीतरी वेगळं आहे, आजपर्यंत कधी भेटलं नाही आणि ते यांच्याकडूनच भेटलं, याचा अर्थ हे काहीतरी वेगळे आहेत, ही ओळख देण्याच्या उद्देशाने परमेश्वर हे स्थिती देत असतात. परंतु जो प्रयत्नवादी जीव आहे ते वेधल्या जातात, मग वेधून देव त्यांना बोध देतात, बोधून ते अनुसरतात, परमेश्वराला प्राप्त करतात. परंतु अप्रयत्नवादी जीव आहे त्याच अभिलाषेपोटी, दृष्टपरपोटी कधीतरी देवाला येऊन ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. एकदा दोनदा दिल्यानंतर आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचा पुढं प्रयत्न न केल्यामुळे देवसुद्धा ते देणं बंद करतात. आपण लीळाचरित्रात हा अभ्यास करत असताना आपल्या लक्षात येतं की एखादा जीव आल्यानंतर त्याला देवाने स्थिती दिली,
परंतु त्याचं पुढं कोणत्या प्रकारची प्रतिकारांता न वाढल्यामुळं दुसऱ्यांदी देवाने त्याला स्थिती दिली. तिथंही त्याची प्रतिकारांता आणि प्रयत्न न वाढल्यामुळं मात्र तिसऱ्या वेळेस मग देवाने त्याला स्थिती देणं बंद केलं. काही येत राहिले किंवा काही येणंही बंद झाले. हे जे दर्शनार्थी आहे असे बरेच भक्त आहे की देवाने प्रत्येकालाच त्याच्या योग्यतेनुसार आपलं अलौकिकता दाखवण्याचा काम केलेलं आहे. परंतु त्या जीवाची ती बुद्धी तशा पद्धतीनं न चालल्यामुळं किंवा प्रयत्न न केल्यामुळं त्याची प्रतिकारांता न वाढल्यामुळं तो परमेश्वरावर प्राप्त करू शकला नाही. समोर परमेश्वर आहे, परमेश्वर दाखवत आहे, जाणवत आहे तरीही, आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण आता असन्निधानात आहोत आणि असन्निधानातून सन्निधानात जाऊन त्या परमेश्वराचा अलौकिकता समजून उमजून जाणून घेऊन परमेश्वराने सांगितलेली दिलेली जी समज आहे आपल्या जीवनात उतरवलं, अर्थात आज्ञा प्रतिपालन केलं, तर तो अनुभव आपल्यालाही परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने येऊ शकतो. अर्थात स्थितीचा अनुभव नाही, परंतु स्थिरता, स्वस्थता, समाधान निर्माण होऊन तोची व्हावं तोची भेटावी मानसिकता निर्माण होणं, अर्थात ती एक स्थिती प्रकारच आहे, एक सुखाचा प्रकारच आहे. ज्यावेळेस आपण शास्त्र अभ्यासतो, शास्त्र अभ्यासल्यानंतर त्यातली समज आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतो, अप्रत्यक्षरित्या आपल्याला सुख, समाधान, स्वस्थता निर्माण होते आणि त्यातूनच आपण स्मरण, चिंतन, क्रिया जे बी आहे ते करू शकतो आणि परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. म्हणून परमेश्वराने ज्या ज्या योग्यतेचा जो जीव आहे त्यांनी परमेश्वराने दिलं आहे, परंतु त्याचा प्रयत्न आणि प्रतिकारांता, संस्कार, चिकित्सा हा सर्व विषय आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आपण त्यातून ही समज घ्यायची आहे का परमेश्वर तर आपल्याला कळाला आहे, समजला आहे. त्या परमेश्वराने शास्त्राच्या माध्यमातून, बोधाच्या माध्यमातून आपली जाणीव आणि अलौकिकता दाखवलेला आहे. आता तो परमेश्वर आपल्याला मिळवण्यासाठी आपण कोणता प्रयत्न केला पाहिजे, कोणती आज्ञा आपण किती पाळली पाहिजे आणि तोची भेटावा हा ध्यास आपल्या जीवनामध्ये तेवत ठेवून सतत त्यावरती प्रयत्न करून सातत्यपूर्ण परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपला हा जीवन प्रवास जर आपण करत राहिलो तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. एकदा असंच देमाईस आंघोळीसाठी नदीवर जात होत्या आणि त्यावेळेस 2 ब्राह्मण स्त्रिया स्नान करून आपले कपडे लत्ते वगैरे धुवून खांद्यावर टाकून त्या येत होत्या आणि देमाईस त्या गप्पा मारत होत्या आणि देमाईसात त्या ऐकत होत्या. एक दुसरीला म्हणत होते, अगं बाई, पुराणात ऐकण्यासाठी मी गेले होते, तिथं असं होतं का गुरुशिवाय या संसारातून आपण मुक्त होऊ शकत नाही, संसार सागर पार होऊ शकत नाही, तर गुरुशिवाय पर्याय नाही, गुरुशिवाय उपदेश नाही, उपदेशाशिवाय उद्धरण नाही, तर म्हणून मग गुरु केलाच पाहिजे म्हटले. अशी एकामेकाला ते सांगत होते, गप्पा मारत होते. आणि एकदा गुरु केला का मग जे होईल ते होईल, मग जीव स्वर्गात जाऊ, आपण नरकात जाऊ, काय करायचं ते जाऊ, परंतु गुरु तर केलाच पाहिजे. आणि हे देमाईसांनी ऐकलं आणि देमाईसाच्या मनात आलं की आम्हाला गुरु करण्याची आवश्यकता नाही, आम्हाला तर देव आहे, गोसावी आहे, तेच आमचे गुरु, तेच आमचे मायबाप. अशा पद्धतीनं त्यांची भावना निर्माण झाली आणि ते इकडं आल्यानंतर देवाला जो बी वृत्तांत ज्या बाया सांगत होत्या त्यांनी ते ऐकलं होतं, ते सर्व देवाला त्यांनी सांगितलं. देमाईसांनी आंघोळ केली, तिथं सर्व कपडे लत्ते जे बी त्यांचं काम होतं ते आले. बिराडावर आल्यानंतर बाबांना सर्व सांगितल्यानंतर बसले आणि सर्वज्ञ मग आता त्यांना खूप मोठं तत्त्वज्ञान सांगताय, निरूपण सांगताय आणि आपण त्यातून खूप मोठी समज आणि बोध घेतला पाहिजे. या समाजामध्ये किती प्रकारचे लोक आहेत, किती प्रकारची धर्म आणि धार्मिकता आहे आणि त्याच्या पाठीमागचा जीवाचा हेतून त्या हेतूनी त्याला मिळणारा परमेश्वर, हे परमेश्वरांनी देमाईसाच्या निमित्ताने आपल्याला सांगितलेलं आहे. का देव म्हणतात देमती एक प्रतितीपंथ आहे आणि एक विश्वासपंथ आहे. तो विश्वासपंथ कोणता आणि प्रतितीपंथ कोणता? देव म्हणतात हा प्रतितीपंथ की देमती. विश्वासपंथ आहे आणि प्रतितीपंथ आहे, परंतु आपला जो आहे हा प्रतितीपंथ आहे. प्रतिती म्हणजे प्रचितीला येणारा. ज्ञान, भक्ती, वैराग्याच्या अनुषंगाने, आचाराच्या तत्त्वसिद्धांताच्या अनुषंगाने त्याचं जे समर्थवाद आहे, परमेश्वराचं परमेश्वरत्व आहे, हे आपल्याला उमटणं, समजणं, कळणं, जाणवणं आणि प्रचितीला येणं आणि त्यावर चालायला लागणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते प्रचिती महत्त्वाची आहे. एक शास्त्रप्रचिती असते, गुरुप्रचिती असते आणि आत्मप्रचिती असते. परमेश्वर म्हणतात गुरूंनी जे सांगितलं आहे ते आपण शास्त्रात चेक केलं पाहिजे, शास्त्रातून समजून घेतलं पाहिजे. गुरूंनी सांगितलेलं ते शास्त्रात आहे का आणि शास्त्रातलं जे आहे ते आपल्याला प्रचितीला येतं आहे का? म्हणून आत्मप्रचिती महत्त्वाची आहे.
एखाद्याला गुरुनी सांगितलं, शास्त्रांनी ऐकलं, पण तरी प्रचितीला येत नसेल तर तो त्यावरती चालू शकत नाही. म्हणून आत्मप्रचिती महत्त्वाची आहे. गुरुनी सांगितलं, शास्त्रात आपण बघितलं आहे, ते प्रचितीला आलं तर त्यावरती चालण्याचा जीव हा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून प्रचिती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि इतर सर्व जे पंथ आहे ते म्हणले विश्वास पंथ आहे. आता देमाईसा विचारते, तो विश्वास पंथ कसाची, तो कसा असतो, कशा पद्धतीनं असतो. आणि मग देव, तुम्ही स्त्री आहात म्हटले, आता आम्ही तुम्हाला म्हटलं का तुम्ही पुरुष आहात आणि तुम्ही तोच शब्द पकडायचा आणि स्वतःला पुरुष समजायचं, याला म्हणतात विश्वास पंथ. वास्तविक तुम्ही स्त्री आहात, तुम्हाला आम्ही जर पुरुष झाले किंवा तुम्ही पुरुष आहात असं म्हटल्याने तो बदल होत नाही, तुम्ही स्त्रीच राहणार आहे. ही प्रचितीला येणारी स्त्रीत्वच आहे, परंतु तुम्ही मानसिकता बदलली आणि त्या मानसिकतेतून स्वतःला पुरुष समजायला लागले. याचा अर्थ तुम्ही पूर्णपणे माझ्यावरती विश्वास टाकून यांनी सांगितलं आहे ना, मग विशेष मिटला असं म्हणून घेणं म्हणजे विश्वासपंथ आहे. म्हणले प्रचितीला काय येतं याचा विचार न करता समोरच्यानी सांगितलं आहे तोच शब्द पकडायचा आणि चालत राहायचं, त्याला म्हणतात विश्वासपंथ. आणि अशा पद्धतीने देवाने ते एक उदाहरण दिलं आणि मग सर्वज्ञांनी एक प्रतितीपंथाचं निरूपण केलं का प्रतितीकंती असते म्हटले. तुम्ही प्रतितीपंथाचं व्हावं म्हटले, विश्वासपंथाचं होऊ नये. तुमच्यामध्ये चिकित्सा असावी, खरं काय सत्य काय जाणून घेण्याची तुमची इच्छा असली पाहिजे आणि जे यथार्थ आहे, जे खरं आहे तेच स्वीकारलं पाहिजे, त्यावरती चाललं पाहिजे. आम्ही सांगतो आहे म्हणजे तुम्ही ऐकावं आणि तेच करावं अशातला भाग नाही. म्हणते हा प्रतितीपंथ. तुम्हाला प्रतितीला किती येतं आहे हे महत्त्वाचं आहे. आणि देवानी ह्या सर्व सद्भक्तांना देवाच्या सन्निधानात राहत असताना प्रतिती आणून दिलेली आहे. देवी देवतेची, त्यांच्या कर्मकांडाची, त्यांच्या विधीची, त्यांच्या प्राप्तीची आणि परमेश्वराची, परमेश्वराच्या भक्तीची आणि भक्तीच्या प्राप्तीची ही प्रचिती आणून दिली. आणि त्या प्रचितीला जेव्हा आले तेव्हा परमेश्वराचा त्यांना बोध झाला आणि त्या बोधात परमेश्वराच्या भक्ती करायला लागले. आपलंही तसंच आहे, आपल्याला काहीतरी प्रचिती आलेली आहे. कोणीतरी सांगितलं, स्वतःहून जे जीवाला ज्ञान संभवत नाही, कोणीतरी सांगितलं, समजावलं, आपल्या लक्षात आलं, लक्षात आल्यानंतर आपल्याला प्रतीतीला आलं आणि प्रतीतीला आल्यानंतर मग परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे. जोपर्यंत प्रतीतीला येत नाही तोपर्यंत परमेश्वरसुद्धा बोधाचं कार्य करू शकत नाही. प्रतीतीला आलं पाहिजे आणि म्हणून हा प्रतितीपंथ आहे म्हटले. आणि तुम्हीसुद्धा प्रतितीपंथातच व्हावं असं देवाने देमाईसाला सांगितलं आहे. अर्थात देमाईसाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे की आपण विश्वास न ठेवता प्रतितीपंथाचं व्हावं, कारण आपला धर्म प्रतितीपंथ आहे. परमेश्वराने आपल्याला प्रतितीचा पंथाचं, प्रतितीच्या धर्माचं व्हायला लावलेलं आहे. आणि मग देमाईसाविषयी देमाईसाला देव सांगतात आणि देमाईसा विचारती, जी विश्वासपंथ तो कसा असते म्हटले. आता प्रतितीपंथ तुम्ही सांगितलं, पण विश्वासपंथ कसा असतो. आणि मग देव सांगतात, एका साधूला 2 शिष्य असतात आणि ते साधू त्यांना दररोज शास्त्र घोग देत असतात, अभ्यास देत असतात. आता एक त्यातला थोडासा कमी बुद्धीचा असल्यामुळे त्याच्या ते लक्षात येत. लक्षात न आल्यामुळं कधीतरी शिक्षक असतात ते चिडतात, बोलतात, आईवडीलसुद्धा बोलतात की तू अत्यंत माठे आहे, तुला काही कळत नाही. तसं ते गुरु एकदा चिडून सहजच एकाला म्हटले की तू नुसता म्हैशी आहे म्हणे, तुला काही येत नाही. आणि त्यांनी तो शब्द पकडला. शब्द पकडल्यानंतर तो बाहेर गेला आणि आपण म्हैशी आहोत, आपण बैल आहोत अशा पद्धतीने तो वागायला लागला का मला शिंग आहे. मग तो जनावरांमध्ये जायला लागला, खायला लागला, चरायला लागला, झाडाखाली बसायला लागला. अशा पद्धतीनं तो वागायला लागला, कारण तो शब्द त्यांनी पकडला होता. आणि मग नंतर परत निरूपणाची वेळ होते, गुरु येतात, सर्व शिष्य येतात आणि त्यालाही बोलावलं जातं. त्याला बोलावल्यानंतर तो दरवाजात येऊन उभं राहतो. गुरु म्हणतात या आतमध्ये. तो म्हणतो शिंग अडतील. आणि मग गुरुच्या लक्षात येतं की आपण याला सकाळी म्हटला तू म्हैशी आहे, यांनी हाच शब्द पकडला आहे. आणि मग ते लक्षात आल्यानंतर ते गुरु म्हणतात असं थोडंसं वाकडं डोकं करून ये, तिरपं ये, जेणेकरून तुला आत येता येईल. आणि त्यांनीसुद्धा तसं वाकडं डोकं केलं आणि आतमध्ये येऊन बसला. आणि मग गुरुच्या लक्षात आल्यामुळं ते म्हणतात अरे तू काही म्हैशा नाही आहे बरं का. असं सांगितल्यानंतर त्याचं जे ती मानसिकता त्यांनी तयार केलेली होती की मी म्हैशा आहे, ती त्याची निघून गेली आणि तो तसाच परत राहिला. तो गुरु विश्वास म्हैशी याचा म्हटले. आपण धार्मिकता करत असताना, तत्त्वज्ञान जाणून घेत असताना, आचार करत असताना, परंपरेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जो धर्म आणि धार्मिकता आलेली आहे याच्यावरती आपण विश्वास ठेवतो आहे का आपल्याला प्रचितीला येत आहे. जर आपण चिंतन केलं तर आपण प्रचितीला न येणाऱ्या कितीतरी गोष्टी आपण करतो आणि विश्वास ठेवून चालत राहतो. देवाने तर प्रचितीला यायला सांगितलं, प्रचितीचा धर्माचं व्हायला लावलं आहे. अशा कितीतरी गोष्टी का आपल्याला त्यातल्या माहीत नाही, त्या परंपरा माहीत नाही, ती क्रिया माहीत नाही, तो विधी माहीत नाही, पण तरी आपण करतो.
मग ते कर्मकांडाच्या माध्यमातून, अंधश्रद्धेच्या माध्यमातून, विधीच्या माध्यमातून अशा कितीतरी गोष्टी करत राहतो. परंतु परमेश्वराने जीव हा चिकित्सक आहे ना, आपण चिकित्सा केली पाहिजे. संस्कार तर असलाच पाहिजे आपल्याकडं. संस्काराबरोबर आवडी असली पाहिजे, परंतु या संस्काराच्या आणि आवडीला जर चिकित्सेची जोड असेल तरच आपण प्रतितीपंथाच होऊ. अन्यथा संस्कार आहे, आवडी आहे, पण चिकित्सा नाही आहे आणि मग त्या पद्धतीनं करत राहतो. मग आपण काय करतो, योग्य की अयोग्य, धर्माच्या तत्त्वज्ञानात, चिंतनात, आचारात, विचारात ते बसतं की नाही याचा विचार न करता आपण फक्त करत राहतो. तर चिकित्सा असली पाहिजे का आणि कशासाठी करायचं, याला प्रमाण काय. म्हणून धर्म ब्रह्मविद्याशास्त्रही प्रमाणावरती चालतं, तत्त्वसिद्धांतावरती चालतं. कोणीतरी सांगितल्याने, आपण ऐकल्याने चालत नसतं. मग प्रत्येक गोष्टीला परमेश्वराने प्रमाण दिलेलं आहे. ते प्रमाण यथार्थपणे यथार्थ व्यक्तीकडून आपण समजून घेतल्यानंतर आपल्याला ते प्रतीतीला येण्यासाठी त्याचं चिंतन मनन जर केलं तरच आपण त्यावरती ठाम राहून त्यावरती चालू. तसं इतर धर्माचं नाही. आपण अन्य धर्माचा जर विचार केला तर ते गुरुलाच देव मानतात. गुरु ब्रह्म, गुरु विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. ते तत्त्व आपल्याकडे आहे का नाही. देवाने तर आपल्याला निमित्त मानी जे सांगितलं आहे, आदर करायला लावलेलं आहे, गुरुपुषी अधिकृती नाही करायला लावलेलं आहे. अशा कितीतरी अशा गोष्टी काय अन्य धर्मामध्ये ना आपल्या धर्मामध्ये खूप मोठा फरक आहे. परमेश्वर स्पष्ट सांगतात महादायसाच्या माध्यमातून, परमप्रीती करा परंतु विशिष्ट बुद्धी ठेवू नका. परमप्रीती करायची, आदर करायची, आपलं म्हणायचं, स्वामी श्री चक्रांचा परिवार आहे म्हणून त्यांना जवळ करायचं आहे, परंतु विशिष्ट बुद्धी अर्थात त्याला परमेश्वर समजायचं नाही आहे. मात्र इतर ठिकाणी तसं नाही. गुरु सर्व काही. मी आता अन्य लोकांशी कधी कधी चर्चा करतो की बाबा तुम्ही तुमच्या गुरुने तुम्हाला काय नाम दिलेलं आहे, जसं आपल्याकडे नाम दिलं जातं, तर ते सांगतात आमचं जे कुळदैवत आहे त्या कुळदैवताचं नाव दिलं. म्हणजे प्रत्येकाला त्या गुरु वेगवेगळे नावं देतात. त्याचं जे कुळदैवत असेल त्या कुळदैवताचं नाव द्यायचं, स्मरण करायला लावायचं. म्हटलं मग तुम्ही जे कुळदैवताचं नामाचं स्मरण करता तर स्मरण केल्यानंतर काय आठवतं. म्हटलं आम्ही गुरुला आठवतो. गुरु कसे बसतात, कसे उठतात, कसे खातात, कसे राहतात त्यांना आठवतो आणि त्या देवतेचं स्मरण करतो. काही लोकांनी सांगितलं आम्हाला गुरुचंच नाम दिलेलं आहे आणि गुरुचं स्मरण आम्ही करतो आहे. म्हणजे ही किती मोठं अन्यथा ज्ञान आहे. त्या अन्यथा ज्ञानातून, त्या अज्ञानातून आपण बाहेर पडून आपल्याला बोध देऊन परमेश्वरांनी एक जाणीव करून दिलेली जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वराची. आणि हे करत असताना जर आपण विशिष्ट बुद्धी ठेवून गुरुला जर काही समजत असेल किंवा आणखीन कोणाला काही समजत असेल तर त्यांच्यातनं आपल्यात काहीच फरक नाही राहील. म्हणून आपल्याला परमेश्वरांनी जे यथार्थ ज्ञान दिलेलं आहे त्या यथार्थ ज्ञानाची समज, जाणीव करून आपल्या जीवनात आपण उतरवलं तरच या अंधश्रद्धेपासून, या कर्मकांडापासून, या विधीपासून, या विश्वासपंथापासून आपण दूर राहून परमेश्वर भक्तीमध्ये लीन होऊ, अर्थात प्रतितीपंथामध्ये येऊन परमेश्वराला प्राप्त करू शकतो. म्हणून हे परंपरागत आलेल्या काही गोष्टी आहे त्या गोष्टीचा आपण विचार करून त्याच्यापासून एक सुरक्षित अंतर ठेवून परमेश्वराने काय आपल्याला समज दिलेली ती समज आपल्याला करायची. आज आपल्याकडेही या गोष्टीचा खूप उहापोह होतो आहे. एखाद्या साधू संतांच्या ठिकाणी अशाच पद्धतीनं पूजा अवसर केल्या जातात, अशाच पद्धतीनं पूजा झाल्यानंतर सर्वसामान्य लोक ते बघतात आणि बघितल्यानंतर गुरुलाच सर्व काही समजतात आणि समजून पक्षकार काय म्हणतात, जर असं जर झालं, विशिष्ट बुद्धी निर्माण झाली, तर ज्याची विशिष्ट बुद्धी निर्माण झाली तो तर जातोच जातो, परंतु ज्याच्यामुळं विशिष्ट बुद्धी निर्माण झाली तो पण जातो. दोघंही जातात धर्मावरून. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहे, आपलं जे धर्म आहे, तत्व आहे, सिद्धांत अत्यंत स्पष्ट, पारदर्शक आणि क्लिअर आहे परमेश्वरांनी सांगितलेलं. आणि यातला परमेश्वरांनी नेमका दोन्हीचा, प्रतितीपंथ आणि विश्वासपंथाचा नेमका फरक देमाईसाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देवाने पाठवलेला आहे. तो आपण आता घेतला पाहिजे. त्याचा तो भाव निघून गेला आणि मग हे समजल्यानंतर देमाईसाच्या सुद्धा डोक्यात प्रकाश पडला. देमाईसानेच तिच्यावर मस्तक टेकवलं. त्यानंतर असंच एके दिवशी सर्वज्ञांचा सकाळचा पूजा अवसर झालेला होता आणि भक्तजनांना देवाने अवलोकन केलं. सर्वज्ञांनी जे अंगी, टोपरे वगैरे जे कपडे आहे ते परिधान केलेले होते आणि विहरणाला जाण्यासाठी अंगणात उभे होते. म्हणजे देव तयार झालेले आणि कोणाची भक्ताची वाट पाहता. आपणही कुठंतरी गावाला जायचं असलं आपण तयार झालेलो असतो, पण जे तयार येणारे असतात ते तयार नसतात, आपण वेटिंग करतो. अर्थात ह्या मिनटाला, ह्या वेळेला, ह्या वेळेमध्ये परमेश्वर भक्तांची वाट पाहत आहे, वेटिंग करत आहे. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण कोणाला वाट पाहायला लावतो आहे. हा संस्काराचा भाग आहे. त्याचं दुःख आपल्याला झालं पाहिजे, त्याची तळमळ आपल्याला झाली पाहिजे. परंतु तो सेन्स आणि तो मर्यादा जर आपल्याला नसेल तर ती प्रवृत्तीचा भाग आहे. त्याच्यामुळे त्या वृत्तीचा भाग आहे, त्या आपल्या लक्षात येत नाही. कोण व्यक्ती कशासाठी आणि कोणासाठी
वाट बघते. परमेश्वराने तर या सृष्टीची निर्मिती करून स्वतः अवतार घेऊन ह्या जीवाचं जे दोष आहे ते जाण्यासाठी चिंतन करून परमेश्वर स्वतः घरा जाऊन कितीतरी भक्तांना संबंध देतात आणि ज्ञानाला प्रेमाला पात्र करून उद्धरून नेतात. इथं असंच झालेलं आहे. देव सर्व तयार करून बसलेले आणि मग बाईसांचे ते लक्षात येतं आणि बाईसा काही व्यापार करत होते, धान्य कांडत होते. बाईसा म्हणल्या, देमाई आता पुरे कर, लवकर आटप, बाबांना विहारणाला जाण्यासाठी उशीर होतोय. देव सर्व तयार होऊन बसलेले आहे. ती लगबग करायला लागली, परंतु देमाईसाला अजून बोध नाही आहे. परमेश्वराकडून बऱ्याच गोष्टीचं ज्ञान होतं आहे, परंतु जोपर्यंत बोध होत नाही तोपर्यंत परमेश्वर काय, परमेश्वराची प्रवृत्ती काय आहे, परमेश्वर कशा पद्धतीने विवरण करतात, परमेश्वर जरी असले तरी अवतार घेतल्यानंतर जीव धर्म देह धर्म स्वीकारून या जीवाला योग्य करण्यासाठी परमेश्वराने त्याचं अभिन्न वेश धारण केलेला आहे हे लक्षात येणं एवढं सोपं नाही. आणि अनेक लोकांचे आजही मला बऱ्याच ठिकाणी प्रश्न येतात की बाबा परमेश्वर आहे, अनंत ब्रह्मांडांचा नायक आहे, तो अवतरतो आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस स्थानक वगैरे करायला जातो त्यावेळेस लघु परिश्रय स्थान आहे, दीर्घ परिश्रय स्थान आहे. काय प्रकारे देवासाठी काय पाहिजे? देवासाठी काहीच नसतं. जे अष्टस्वभाव आहे आपल्याला आहे ना, आपण कधीच त्याच्यातून निघू शकत नाही. परमेश्वराने देह धर्म जीव धर्म या जीवासाठी स्वीकारलेले आणि अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, त्याचा अधिकार वाढण्यासाठी, त्याचा कर्मनाश होण्यासाठी परमेश्वराने ते स्वीकारले. देवाचं त्याच्यावरती कंट्रोल, देवाला त्याच्याशी काही मतलब नाही, देवाकडे ते नसतं. परंतु हे आपण समजून घेतलं पाहिजे का परमेश्वर ज्यावेळेस अवतार घेतात ते कशासाठी, कोणासाठी आणि कशा पद्धतीनं अवतार घेतात, त्याच्या पाठीमागचा हेतुभाव काय आहे, तेव्हा त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कळतील. आता ती देमाईसा अशीच म्हणते, कारण बाईसा घाई करताय आणि देमाईसा म्हणते हे काय हो, देव तर ईश्वर, ईश्वराला काय अज्ञान असतं म्हटले. ते ज्ञान काढून त्यांना वैराग्य कुठंतरी जाऊन गमन करायचं असतं, विजनाला बसायचं असतं, चिंतन करायचं असतं, काही अभ्यास करायचा असतो, काही घोक करायचा असतो, असं काही देवाला असतं का म्हटले. ते काय वैराग्य करायचं आहे का म्हटले. आता देमाईसा सहजच जनरल बोलून गेली, कारण ती परमेश्वराला जरी परमेश्वर समजत असली तरी तिला अजून परमेश्वर प्रचितीला आलेले नाही आहे. काहीतरी आपल्यापेक्षा हे वेगळे आहेत ही फक्त जाणीव झाल्यामुळं ती आदर करते आणि आदरातो ती परमेश्वराच्या ठिकाणी काही प्रश्न विचारते, काही सेवा करते. परंतु जी निश्चयात्मक बुद्धी म्हणता ती बोध अजून तिला झालेला नाही. त्याच्यामुळं ती स्टेटमेंट देते की देवाला काय गमन, देवाला काय वैराग्य प्राप्त करायचं आहे का, देवाला जायचं आहे, घाई झाली आपणही घाई पटपट आवरा, यात काय म्हटले. आणि मग देमाईसही सर्वज्ञांना विचारते, जी जी गोसावी विहारण्याला जात असतात गोसाव्यांना काय वैराग्य करायचं आहे काय म्हटले. ती देमाईसा डायरेक्ट देवाला विचारते. बाईसा तर गप्प बसले. आता बाईसाला म्हटली, बाईसाला वाटलं हिला कसं समजावं आपण, जे मला कळालं आहे, मला समजलं आहे, जे मला समजतं आहे ते हिला अजून कळालेलं नाही आहे आणि ही अशी म्हटली आहे. त्याच्यामुळं बाईसाही गप्पा असल्या, परंतु ती डायरेक्ट देवालाच विचारते का देवाला काय वैराग्य प्राप्त करायचं आहे का, देव दररोज गमन करतात, तिकडे जाऊन बसतात आसनावरती, काय आहे नेमका उद्देश देवाचा. आणि मग देव म्हणतात, बाई वैराग्य हे तिन्ही परमेश्वराकडेच असतं. ज्ञान भक्ती वैराग्य देमती हे फक्त परमेश्वराकडेच असतं. ज्ञानचा सागर आहे परमेश्वर, भक्ती प्रेमाचा सागर आहे परमेश्वर, वैराग्य असून नसल्यासारखे आहे परमेश्वर, कशाविषयी अभिलाषा नाही आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात ज्ञान भक्ती वैराग्य हे परमेश्वराकडेच असतं, दुसऱ्याकडे कोणाचं असू शकत नाही. आणि ज्ञान भक्ती वैराग्य हे तिन्ही एकेकाळी न होती, एकाच वेळेस एकाच व्यक्तीला होऊ शकत नाही म्हटले. अर्थात ज्ञान झाल्यानंतर जर प्रेम झालं तर त्या प्रेमामध्ये ज्ञान असतंच. पहिले ज्ञान होतं, समज होतं, ज्ञानातून प्रेमाचे उपाय घडल्या जातात, परमेश्वर घडवतात आणि मग त्यातून प्रेम होतं. प्रेम झाल्यानंतर जे बी विकार विकल्प स्वभाव उच्छेदून गेल्यानंतर कोणत्या प्रकारची चिकित्सा, कोणत्या प्रकारचा प्रश्नच राहत नाही. त्याच्यामुळे ज्ञानाची आवश्यकताच वाटत नाही. बाईसांनी देवाला किती प्रश्न विचारले, जर पुऱ्या लीळाचरित्र बघितलं 2-3 प्रश्न विचारले आणि असे विचारले की देवाला स्वतःच्या देहाच्या आईची शपथ घ्यावी लागली, माननीची शपथ म्हटली, आता इथून थांबा तुम्ही. म्हणजे त्यांना ती चिकित्साच नसते, त्यांच्यासाठी सर्व काही परमेश्वर असतं. आणि एकदा त्या प्रेमा भक्तीमध्ये प्रेम बोलीचे भक्ती बोलीचे तिथपर्यंत गेल्यानंतर ज्ञानाचा विषयच राहत नाही. आणि त्याच्याही पलीकडे एकदा आवडी निर्माण झाली, त्याला फक्त आणि फक्त परमेश्वर हवा आहे, कशाविषयीही आसक्ती नाही, कशाविषयी अभिलाषा नाही, पूर्णपणे
विरक्ती, पूर्णपणे वैराग्य निर्माण होतं, ते वैराग्य. म्हणून एका व्यक्तीला हे तिन्ही होत नाही आणि एकाच वेळेस होण्याचं काही कारणच नाही. एक तर प्रेम होईल, तर ज्ञान होईल आणि त्याच्या पलीकडे जाऊन वैराग्य होईल. तर एकाच व्यक्तीला एकाच वेळेस असं होत नाही. कधी ज्ञान होतं, नंतर प्रेम होतं, नंतर वैराग्य होतं. आजही म्हणजे अर्थात या अवस्था सांगितलेल्या आहे. ज्ञान हे काय असतं? रसरूप असतं. जेवढं वाढलं तेवढं वाढतं. आपल्याला कळायला लागलं, समजायला लागलं, अधिक आपल्याला जाणून घेण्याची इच्छा होते. त्याच्यात अधिक आपण गुंततो. एक लीळा कळाली, दुसरी लीळा, एक सूत्र कळालं, दुसरं सूत्र, एक तत्त्व कळालं, दुसरं तत्त्व, पुढे काय ही अभिलाषा आपल्याला निर्माण होते. कारण त्याच्यात रस निर्माण होतो आणि ते रसरूप जेवढं वाढलं तेवढं ते वाढतं सुद्धा. भक्ती ही क्रियारूप आहे. बाईसा भक्ती नुसते सांगत नव्हत्या, दाखवित नव्हत्या, त्या करत होत्या. क्रिया करणे, त्यांचं उठणं, बसणं, बोलणं, खाणं, पिणं जे बी आहे ते फक्त आणि फक्त परमेश्वरासाठी. ती भक्ती. परमेश्वराव्यतिरिक्त काहीच नाही, अस्तित्वच नाही. आणि वैराग्य ही एक वृत्ती आहे. नुसते काळे कपडे घातले म्हणजे वैराग्य, किंवा वैराग्य नाव टाकलं म्हणजे वैराग्य, असं होत नाही. ते कपड्यावर नसतं, ते आतल्या वृत्तीवर असतं. विरक्तता, वैराग्यता ही आतून निर्माण करायची असते. ती आतून निर्माण झाली की क्षणोक्षणी त्याग, प्राप्त विषयाचा त्याग आपोआपच होतो, नॅचरल आणि नैसर्गिक होतो. ती एक वृत्ती आहे. ती वृत्ती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि ती कधी होते? का फक्त तोची व्हावा, तोची भेटावा. आता परमेश्वर समाजला जाणवला आणि परमेश्वराव्यतिरिक्त आता मला काहीच नको आहे असं निर्माण हो म्हणजे विरक्ती. आणि ते वैराग्याचं लक्षण काय आहे? खरूच खाजविना तो विरक्त. विरक्त हे एक वैराग्याचं लक्षण आहे. ती विरक्ती आहे. त्याला कशामध्ये रस नाही, आवड नाही, काही प्रश्न नाही, काही ऐकायचं नाही, काहीच नाही. फक्त आणि फक्त देव एके देव. तो काही रिकामी उद्योगही करत नाही. आजकाल नाव वैराग्य असतं, 4-4 आश्रम असतात. नाव वैराग्य असतं. कार्यक्रमांमध्ये तेच सर्व काही आयोजक असतात, सर्व कार्यक्रमाच्या पुढं रेलचेल त्यांचीच असते. त्यांना कशातही इंटरेस्ट नाही. खरूच खाजवायचं कामच करत नाही. खरूच खाजवणे म्हणजे काय? की रिकामी उद्योग करणे. ती वाढल्याने वाढत राहतं. हा कार्यक्रम करायचा, तो कार्यक्रम करायचा, हे करायचं, ते करायचं, पारायण करायचे, आणखीन काय करायचं, आणखीन काय करायचं, वाढदिवस साजरे करायचे, वर्धापन दिन साजरे करायचे. हे सारी खाज आहे. फक्त आणि फक्त परमेश्वराचं तत्त्वज्ञान ऐकावं, सांगावं, अर्थाप्रती बोलावं आणि आपलं फक्त परमेश्वराचं संधान ठेवून परमेश्वराचं तोची व्हावा, तोची भेटावा हा ध्यास हृदयामध्ये ठेवून कशामध्येही अभिलाषा नाही, कशामध्येही आसक्ती नाही, हे म्हणजे वैराग्य. ही वृत्तीरूप आहे. ती वृत्ती निर्माण करावं लागते. एखाद्यामध्ये खूप सुंदर कपडे, चांगले कपडे घालतात, पण आतून वृत्ती त्याची वैराग्याची असू शकते. आणि एखाद्याचे कपडे एकदम काळपटे, 4 दिवस नाही, 10 दिवस आंघोळ केलेली नाही आहे, हे नाही आहे, ते नाही, पण आतून जर अभिलाषा असेल तर ती वैराग्य नाही आहे. ज्ञानेविन वैराग्य काय करावे बाप्या? परमेश्वर स्पष्ट सांगतात, ज्ञानाशिवाय वैराग्य. अन्य लोकांमध्ये खूप वैराग्य असतं. उकिरड्यावर जाऊन शिती असतो, परंतु ज्ञान नसल्यामुळे त्याचा उपयोग नाही. पण त्याचंही उलटं करा. ज्ञानेविन वैराग्य काय करावे बाप्या? आणि वैराग्य जे आहे, वैराग्याविन ज्ञानही काय करावे बाप्या? एखाद्याला ज्ञान झालं परंतु विरक्तता नाही आतमधून, त्या ज्ञानाला काय अर्थ नाही. आम्ही फक्त जर बोललोच ज्ञानावरती, त्यागावरती, तत्त्वज्ञानावरती, परंतु आम्ही ते आचरणात नाही आणलं तर त्या बोलण्याला काय अर्थ आहे? पण ज्ञानाविन वैराग्य काही उपयोगाचं नाही, तसं वैराग्याविन ज्ञानसुद्धा काही उपयोगाचं नाही आहे. हे दोन्ही परस्पर गोष्टी आहे. जिथं ज्ञान असतं तिथं आतून विरक्तता असते, आणि जिथं विरक्तता असते तिथं ज्ञान आहे म्हणून विरक्तता असते. हे दोन्ही या परस्पर गोष्टी आहे. आणि म्हणून ती वृत्तीरूप आहे. आणि ती वृत्ती निर्माण आपल्याला परमेश्वर आवडल्याशिवाय करता येत नाही. परमेश्वर आवडल्याशिवाय ती निर्माणही होत नाही. म्हणून परमेश्वर म्हणतात ज्ञान, भक्ती, वैराग्य हे एकाच वेळेस कोणालाही होऊ शकत नाही. आणि ज्ञानापाशी प्रेम उत्तम, याचे अनेक अर्थ आपल्याला लावता येते. ज्ञान, भक्ती, वैराग्य एका काळात होत नाही, परंतु एका व्यक्तीलाही होत नाही. मग कोणाकडे ज्ञान असेल, कोणाकडे भक्ती असेल, कोणाकडे विरक्तता असेल, वैराग्यता असेल, परंतु ही प्रोसेस आहे. ज्ञान झाल्यानंतर माणूस भक्तीत गेला पाहिजे, आणि भक्ती झाल्यानंतर माणूस वैराग्यात गेला पाहिजे. नुसतंच वैराग्य पण ज्ञान नसेल तर ते बी काही कामाचं नाही, ती टिकाऊ नाही. भक्ती डायरेक्ट होऊ शकत नाही. ज्ञानाच्या नंतर त्यांनी समज घेऊन, जाणीव घेऊन, तळमळ निर्माण करून तोची व्हावा, तोची भेटावा, ही आसक्ती, ही वासना, ही प्रार्थना, चतुर्विध दुःख निर्माण झालं तर परमेश्वर प्रेमाचे उपाय घडून मग त्याला प्रेम देतात. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपोआपच विरक्तता निर्माण होते.
अहेतुक भूत भजन ज्ञानप्रतिसाधन, अहेतुक मायापूर भजन प्रेमप्रतिसाधन, हे देवाने आता आपल्याला साधनं दिले. मग आपल्याला प्रेम पाहिजे, मग आता तेच करायचं का? आपण ते करू शकत नाही, ते परमेश्वर घडवणार आहे, परमेश्वर आपल्याला देणार आहे. आणि म्हणून आपण काय करायचं आहे? आपण तळमळ करायची, दुःख करायचं आहे, तोची यावा तोची भेटावा ही वासना ठेवायची आहे आणि स्वस्थतेने त्या परमेश्वराचं चिंतन करत राहायचं. परमेश्वराचा ज्ञानापाशी प्रेम उत्तम, ज्ञानापेक्षा प्रेम उत्तम आहे म्हटले, कारण त्याच्यात ज्ञान येतं, ज्ञानात ते येत नाही. ते उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, वरचं आहे, म्हणून ही यायला पाहिजे. आणि एकदा प्रेम झालं का आपोआपच विरक्तता येते. बाईसांना प्रेम होतं, त्या कधी आजारी पडल्या, त्यांना काही खाण्याची अभिलाषा आहे, त्यांची आवड निवड आहे, त्यांनी कधी देवाला मागितलं का मला तूप द्या, हे द्या, ते द्या, असं पाहिजे तसं पाहिजे. स्वतःसाठी काय? काहीच नाही. ज्यावेळेस परमेश्वर त्यांना रुद्धपूरला पाठवतात गोविंदप्रभू बाबांच्या सन्निधानात, तर त्या तिकडून आल्यानंतर रोडक्या होऊन येतात, अर्थात बारीक होऊन येतात. दादोसांच्या ते लक्षात येत नाही. दादोस म्हणतात त्या तिकडं काय भिक्षा कमी भेटते, त्यामुळे त्या रोडक्या झाल्या. देव म्हणतात तसं नाही आहे, ते आमच्या विनं रोडक्या झालेल्या आहे. देवाचं सन्निधान, कारण भक्तवियोगीनं देवाचं सन्निधान तुटलं म्हणून त्या रोडक्या झालेल्या आहे. म्हणजे देवाविन त्यांचं काहीच नाही. आणि ह्या ज्या गोष्टी आहे भक्तीच्या नंतर, आवडीच्या नंतरच होत असतात. म्हणून ज्ञानापाशी प्रेम उत्तम आहे. प्रेमात एकदा गेलं म्हणून आपण देवाकडं प्रेम मागावं. कारण परमेश्वर प्राप्तीचे आजपर्यंत जे अडथळे, विकार, विकल्प, स्वभाव, यातूनच आपण अनंत जन्मात, अनंत सृष्टीत नरकात गेलो, दुःखात गेलो, उद्धरू शकलो नाही. आणि ते आपल्याकडे ना आपण त्यावरती कंट्रोल करणं एवढं सोपं पण नाही, शक्यच नाही. ज्ञानाने ते कंट्रोल करणं एवढं सोपं नाही, एखादा विराळा नांदे. परंतु जर प्रेम होतात, जर ज्ञान, विकार, विकल्प, स्वभाव उच्छेदून गेले का परमेश्वर म्हणतात उद्धारलाच. म्हणून ते अडथळे ते त्यातून जातात. म्हणून तेच मागावं देवाकडं, की प्रेम मागावं. आणि देवाची बी कड या जीवाला प्रेम देण्याचीच आहे. म्हणून आपण ती अभिलाषा, ती वासना करून, तीच प्रार्थना आणि तोच हट्ट आपण धरला पाहिजे. जर असं निधानी हट्ट धरला तर परमेश्वर म्हणता आम्ही प्रेम देऊ. तळमळी जीवाला धाडलं, जीवाने धाडलं तर आम्ही प्रेम देऊ. प्रेमाचे उपाय आपल्याला आजही करता येतात आणि आजच करू शकतात, त्यानंतर प्रेम भेटत असतं. परंतु ते उपाय सोपे असूनसुद्धा आपल्या ते लक्षात येत नाही. याचं कारण काय? की आपण दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे. परमेश्वर प्राप्तीचा जो रस्ते देवाने सांगितलेले, ते रस्ते परमेश्वराच्या ब्रह्मवाणीतून जे सांगितलेले ते शोधून त्याच रस्त्याने आपल्याला जावं लागेल, तर देव भेटणार आहे. आणि अशा पद्धतीने देवाईचा पुराण ऐकून यायच्या आणि त्यांना बरेचसे प्रश्न त्या देवाला विचारायच्या, संदेह शंका सर्वज्ञांना विचारायच्या. एके दिवशी अशाच पुराण ऐकून आल्या आणि मग पुराण ऐकून आल्यानंतर ते म्हणतात पुराणात ऐकलं आम्ही असं असं. काय म्हणे ऐकलं बाई? ज्ञान भक्ती वैराग्य एके मोजके अमोजके म्हटले. नाही, ते देमाईसाने देवाने विचारलं की ज्ञान आणि भक्ती वैराग्य तिन्ही संसार मोचक आहे म्हटले. असं देमाईसा म्हणते मी पुराणात ऐकलं. देव म्हणते बाई एक मोचक आहे आणि एक अमोचक आहे म्हटले. आणि मग अमोचक कोणतं मोचक कोणतं? तर म्हटले येथीचं ते मोचक आणि तेथीचं म्हणजे अन्याचं जे आहे ते अमोचक आहे. ज्ञान भक्ती वैराग्य तिथं आहे म्हटले, परंतु त्यातून जीव प्राप्तीला जात नाही, परमेश्वराच्या प्राप्तीला जाऊन मोक्षाला जात नाही. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तू बाहेर पडू शकत नाही, कारण ती देवतेची भक्ती आहे. आणि इथलं मात्र आमचं जे आहे ते मोचक आहे, परंतु इथंसुद्धा म्हटले एक मोचक आहे आणि एक अमोचक आहे. म्हणजे इथंसुद्धा वर्गीकरण परमेश्वराने केलं. आणि मग देमाईसा विचारते ते कसं काय जी इथंसुद्धा तुम्ही म्हणतात एक मोचक आहे ना अमोचक आहे. म्हणले इथलं अमोचक ते कोणतं आहे? अन्यथा ज्ञान, चुकीचं ज्ञान. यातून जर परमेश्वराची भक्ती जर तुम्ही केली, शास्त्रोक्ती लोकोक्ती सोक्ती, स्वतःच्याच मनाने ब्रह्मविद्या शास्त्राचे प्रमाणं लावले, चिंतन केलं, स्वतःचा सोक्तीचाच अर्थ लावला आणि तशाच पद्धतीनं परंपरेच्या माध्यमात त्या जोखडात कोणाच्या तरी खुंटीला बांधून जर तुम्ही भक्ती करत राहिले, इथं तर आले परंतु इथंही अन्यथा ज्ञान जर संचारलं तर ते अमोचकच आहे म्हटले. आणि म्हणून हे भेसळयुक्त ज्ञान तुम्ही यथार्थपणे समजून उमजून जर घेतलं तर इथून सुद्धा तुम्ही अमोचक होऊ शकतात आणि इथूनही बी मोचक होऊ शकतात. आता आज जर आपण विचार जर केला, कितीतरी नामधारक आहे, कितीतरी वासनिक आहे, कितीतरी साधू संत आहे, जर दृष्टपर भक्ती करत असेल आणि परमेश्वराने सांगितलं म्हणितलं जर करत नसेल तर ते अमोचकच ठरणार आहे. परमेश्वर म्हणता इकडं तिकडं जर केलं तर वाराणसी फेडावं लागेल आणि फेडल्या जातं, पण वाराणसीतच केलं तर कुठं फेडा. तसं इकडं तिकडं अन्य राटीमध्ये आपण अनंत पाप केले, क्षणोक्षणी पावलोपावली अनंत जन्मात आपण जे दोष अंगवले ते आता इथं येऊन आपल्याला त्या बोधाद्वारे जाणीव झाल्यानंतर आपण दुःख करून ते काढायचं आहे. परत इथं आल्यानंतर परत जर आपण तसंच वागायला लागलो तर
बोध झाला आहे, पाची स्थळं अभ्यासतोय, ज्ञान झालं आहे, परमेश्वर जीव देवता प्रपंच कळालं आहे, तरी अनैतिक गोष्टी जर करत असेल, तरी भामटेपणा करत असेल, खोटेपणा करत असेल, कोणाकडून काहीतरी घेण्याच्या उद्देशाने आपण वेगळ्या कृत्या वापरत असेल, धर्माच्या नावाखाली व्यवसाय करत असेल, धर्माच्या नावाखाली कर्मकांड, विधी, ज्योतिषशास्त्र, वाद्यशास्त्र, वैदिकशास्त्र याचा वापर करून स्वतःचं भजनपूजन करून घेत असेल, तर हे इथं असूनसुद्धा आपण अमोचकच आहे. म्हणून इथं काय परमेश्वराने सांगितलेलं आहे मोचकासाठी, मुक्तीसाठी, ते परमेश्वराने येथून वारिले ते न केजे, येथून म्हणितले ते केजे. जे म्हणितलं केलं तर मोचक, आणि वारीलं ते जर केलं तर ते अमोचक. इतकं स्पष्ट आणि परमेश्वराने सांगितलं आहे. आणि मग देव म्हणतात, हे झाल्यानंतर पलीकडे जो परमेश्वर आहे, जीवदेवता प्रपंचाच्या पलीकडं, चैतन्याच्या पलीकडं जो परमेश्वर आहे, ती वस्तू जेव्हा समजते, जाणवते, तेव्हा त्या जीवामध्ये एक प्रवृत्ती निर्माण होते. सकळही संपत्ती असंपत्ती, जीवाची फक्त आणि फक्त परमेश्वर संपत्ती. एकदा का हा बोध, ही जाणीव, ही प्रतीती त्याला आली का मग त्याच्यासाठी दैवराटी ही मुक्तीला घेऊन जाणारी आहे. अन्यथा आपण दैवराटीत येऊनसुद्धा, बोध होऊनसुद्धा, सर्व समजूनसुद्धा, जाणूनसुद्धा परमेश्वराने सांगितलेल्या तत्वसिद्धांतामध्ये जर तडजोड करत असेल, कॉम्प्रोमाइज करत असेल, चालतंय असं म्हणून करत असेल, तर मात्र इथं येऊनसुद्धा परमेश्वर म्हणतात आपल्याला प्राप्ती होऊ शकत नाही. सकळ पदार्थ हे पदार्थ नव्हेत, परमेश्वर हाच एक पदार्थ आहे. अशा प्रत्ययाला येणारा जीव असतो तो प्राप्तीला जातो, आणि त्याला वैराग्य म्हणतात. म्हटले ऐक उपभोगाची अनावडी, फक्त परमेश्वराची आवडी असणं, याला वैराग्याचं लक्षण म्हटलं आहे. म्हटले आणि उपभोगाच्या अंतःकरणात कोणत्याही प्रकारची विकृती येते, देवी देवता शास्त्रग्रंथाचं, त्यांच्या साधनवंताचं खंडन करून ब्रह्मविद्याशास्त्राच्याच मननाला स्मरण म्हणावं, ज्ञान भक्ती वैराग्य या तिन्ही गुणाचा बोध म्हणावं. म्हटले तिन्ही गुण ज्याच्याकडे असतात त्याला बोध म्हणावं, आणि हे मोचक आहे म्हटले. आणि अमोचक हे सर्व यक्षिणीपासून, म्हणजे कर्मभूमीच्या देवतेपासून तर चैतन्य देवतेपर्यंत जे बी आहे ते ज्ञान भक्ती वैराग्य हे टोटल अमोचक आहे म्हटले. त्याच्यामुळं तिकडचं अमोचक आहे, इकडचं मोचक आहे, आणि इथलंसुद्धा अमोचक आहे. आणि कोणतं मोचक आहे हे जर आपण समजून घेतलं तर धर्म एका लीळेतूनच आपल्याला समजेल. खूप मोठं समजून घेण्याची आवश्यकता नाही, खूप मोठं तत्त्वज्ञान अभ्यासण्याची गरज नाही. परमेश्वराने स्पष्ट आणि पारदर्शकपणे देमाईसाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे. आणि मग देमाईसा विचारते ते कसं करावं, काय करावं. मग देव म्हणतात, बाई पुन्हा पुन्हा शास्त्र ऐकत राहणे, सातत्याने मनन चिंतन करणे, ज्ञानीशी चर्चा करणे, ज्ञानवृत्ती त्यांनी वाढवणे, आणि ती प्रवृत्ती, ती विचारधारा आपल्या मनामध्ये आणून त्यावरती चालण्याचा प्रयत्न करणे. गुरु अथवा परमेश्वराच्या सन्निधानात ब्रह्मविद्या ऐकत राहतो, किंवा व्यतिपाताच्या दृष्टांताप्रमाणे कधी मला निरूपण येईल, कधी मला सत्संग ऐकायला येईल, कधी मी त्यात चालेल, कधी मला ते समजेल, कळेल, अशी आवडी जी निर्माण होते, तो शास्त्र निर्माण होऊन तो शास्त्र काढत असतो. त्याच वेळेस त्याच्या ज्ञानात भर पडत असते. आणि ती ज्ञान भर झाल्यानंतर धर्मबुद्धीने, अदृष्टबुद्धीने परमेश्वर व्हावा या अनुषंगाने ज्ञाताविरक्ताचा तो संग करतो. ज्ञाताविरक्ताकडून यथार्थ जे ज्ञान आहे ते श्रवण करतो, अभ्यास करतो. जे बी मनातले प्रश्न निर्माण झालेले आहे त्याचे उत्तर शोधतो, आणि त्यानंतर बोधपूर्वक चिंतन, मनन, चिकित्सा करून स्वतः त्यावरती सातत्यपूर्ण प्रयत्न करून त्यावरती राहण्याचा जो प्रयत्न करतो, त्याचं ज्ञान वाढतं. आणि तेच शास्त्राचं, त्याच्यामध्ये निर्माण झालेली जी प्रवृत्ती आहे, ज्ञान भक्ती वैराग्य आहे, ते परमेश्वरापर्यंत त्याला पोचवत असतं म्हटले. आणि याच्या व्यतिरिक्त जे बी आहे, शास्त्राचं आवेरण आहे, अन्य कथन आहे, अन्य वार्ता आहे, आणि विपरीत बुद्धी निर्माण झालेली आहे, आवडी नाही आहे, धर्माच्या नावाखाली भोंदूगिरी आहे, धर्माच्या नावाखाली कर्मकांड पसरवणं आहे, दुसऱ्याच्या मजबुरीचा, दुसऱ्याच्या अज्ञानाचा फायदा उचलून स्वतःचं उखळ पांढरं करणं आहे, हे सर्व जे आहे म्हटले, हे सर्व प्रतिकूल बुद्धी आहे. आणि ही प्रतिकूल बुद्धीमुळं ह्या जीवाला इथं येऊन, इथं असूनसुद्धा परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही. असं खूप मोठ्या प्रमाणात सुंदरपणे परमेश्वराने देमाईसाच्या माध्यमातून हे निरूपण आपल्याला केलेलं आहे.
आपणही आता समजून घेतलं पाहिजे की आपण धार्मिकता करत असताना, धर्म सांभाळत असताना काय करतो आहे नेमकं. ते जे करतो ते परमेश्वराच्या चौकटीत परमेश्वराने सांगितलेल्या तत्त्वज्ञानात ब्रह्मविद्याशास्त्रात बसतं की नाही बसत. आणि जर ते बसत असेल तर त्यावरती आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करून त्याची प्रतिकारांता त्याची वृद्धी केली पाहिजे. आणि जे बसत नाही त्याचा त्याग केला पाहिजे. त्या क्षणोक्षणी त्याग हाच असतो. आणि यातून स्वतःला वाचवत वाचवत परमेश्वरापर्यंत आपण आपल्याला स्वतःला घेऊन जाऊ शकलो तरच परमेश्वर आपल्याला प्राप्त होईल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.